नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. सरकारनं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 7 योजना जाहीर केल्या. केवळ योजना जाहीर केल्या नाही तर या प्रत्येक योजनेसाठी सरकारनं वेगळा निधी देखील दिलाय. या योजनांसाठी कॅबिनेटनं म्हणजे सरकारनं 14,235 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देखील दिली आहे. या प्रत्येक योजनेत नेमकं काय असणार हे सरकारनं स्पष्ट केलंय. सरकारला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं आहे, त्यासाठी या योजना जाहीर केल्या आहेत. आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याची घोषणा यापूर्वी देखील सरकारनं केली होती, पण त्याचं पुढे काय झालं याविषयी सरकार बोलत नाही. पण सरकारनं आता एक पाऊल पुढे टाकत योजनाबद्ध पद्धतीने काम करण्याचं ठरवलं असं दिसतंय. या योजनांसाठी सरकार शेतीच्या विविध टप्प्यावर विविध क्षेत्रात काम करणार आहे. मग या 7 योजना कोणत्या, तसंच प्रत्येक योजनेसाठी किती निधी दिला ते पाहूयात. तर सुरुवातीला बघूयात की या 7 योजना कोणत्या. तर यात डिजिटल कृषी मिशन, अन्न आणि न्यूट्रिशनल सुरक्षेसाठी पीक विज्ञान, कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान मजबूत करणं, शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन, फलोत्पादनाचा शाश्वत विकास, कृषी विज्ञान केंद्रांचं बळकटीकरण आणि नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन या 7 योजनांचा समावेश यामध्ये आहे. अन्न आणि न्यूट्रिशनल सुरक्षेसाठी पीक विज्ञान या योजनेचा उद्देश 2047 पर्यंत देशाची अन्न सुरक्षा कायम राहण्यासाठी शेतकऱ्यांना हवामान बदलाशी तोंड देण्यासाठी तयार करणं हे आहे. या योजनेतून सरकार शिक्षण आणि संशोधन, वनस्पती अनुवांशिक संसाधनाचे व्यवस्थापन, अन्न आणि चारा पिकांची अनुवांशिक सुधारणा, नगदी पिकं, कडधान्य आणि तेलबिया पिकांची उत्पादकता सुधारणा यासाठी काम करणार आहे. या योजनेसाठी सरकारनं 3,979 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय, म्हणजे एवढा निधी दिलाय. दुसरी योजना आहे डिजिटल कृषी मिशन. या योजनेतून सरकार डिजिटल पायाभूत सुविधा उभ्या करणार आहे. यात शेतकऱ्यांची नोंदणी, गावांच्या जमिनीची आणि या जमिनीवर पेरलेल्या पिकांच्या नोंदी होणार आहे. या योजनेसाठी सरकारनं 2,817 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, म्हणजे एवढा निधी मंजूर केला आहे. तिसरी योजना आहे कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान मजबूत करणं. या योजनेतून सरकार विद्यार्थी आणि संशोधकांना शेतीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. या योजनेसाठी सरकारनं 2,291 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढची योजना आहे शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन. या योजनेसाठी सरकारनं 1,702 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या योजनेतून सरकार पशुधन आणि डेअरीतून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविणार आहे. त्यासाठी शिक्षण, डेअरी उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास, अनुवांशिक संशोधनावर सरकार भर देणार आहे. पुढची योजना आहे फलोत्पादनाचा शाश्वत विकास. यासाठी सरकारनं 1,129 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेतून सरकार फलोत्पादन पिकाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविणार आहे. त्यासाठी फलोत्पादन योजना राबवली जाईल, त्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. पुढची योजना आहे कृषी विज्ञान केंद्रांचं बळकटीकरण. यासाठी सरकारनं 1,202 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या योजनेला सरकारनं 1,115 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आता या 7 योजनांसाठी सरकारने नेमका किती निधी दिला आहे ते आपण पाहिलं आहे. आता थोडक्यात काय आपण असं म्हणू शकतो की सरकारनं शेतीच्या सर्व क्षेत्रातून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल याचा विचार केला. त्यासाठी या योजना जाहीर केल्या. पण केवळ योजना जाहीर करून किंवा निधी मंजूर करून भागणार नाही, तर या योजनांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी. तेव्हा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. नाहीतर 2016 मध्ये जसं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं, अगदी तसंच काहीसं या योजनांचं देखील होऊ शकतं. म्हणजेच काय, सरकारनं जो काही प्रयत्न आम्ही करतोय किंवा करणार आहे याचा एक उल्लेख केलाय, ते प्रयत्न प्रत्यक्षात होणं गरजेचं आहे. आता एकूणच सरकारच्या या योजनेबद्दल, या योजनांसाठी मंजूर केलेल्या निधीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारच्या विविध योजना यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.